येशू प्रभू आहे. येशू देवाचा पुत्र आहे. हे जाती जातीच्या सर्व लोक हो, माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. तुम्ही जे या वेळेस मला ऐकत आहात व मला पाहत आहात, तर हे लक्षात ठेवा, तुम्ही सर्व चर्चमध्ये आहात. माझ्या मित्रांनो, मी चर्च ओपन करणार, ही माझी कॉलिंग आहे. हे ख्रिश्चनत्व केवळ येशू ख्रिस्ताचं आहे. त्याच्या नावाने चालतं, त्याच्या नावानेच इथे अद्भुत कार्य होतात. हे आत्मिक जग आहे. मित्रांनो, 2017च्या अगोदर मला काहीच माहीत नव्हतं. लक्षात ठेवा, नीट ऐका. तुम्ही जे यावेळेस ख्रिश्चनत्वात लोक पाहत आहात, जगात प्रत्येक ठिकाणी मंडळ्या आहेत. येशू ख्रिस्तांचं प्रचार होतं, त्याच्या नावाने कार्य होतात. ते तुम्ही आता स्वतः ऐकत आहात, कारण तुम्ही यावेळेस संसारात आहात आणि मीही ज्या वेळेस संसारात होतो त्यावेळेस मी एवढं नव्हतं ऐकलं, कारण मी स्वतः बेहोश होतो. तुम्ही होशमध्ये आहात, काही जण होशमध्ये नाही आहेत. प्रत्येकाची कॉलिंग वेगळी असते. प्रत्येकाचा विश्वास वेगळा असतो, सेम काही नाही आहे. मित्रांनो, प्रत्येकाचा विश्वास वेगवेगळा आहे. जशी पब्लिक येशू ख्रिस्तांच्या काळात होती, सेम या काळातही आहे. धन्य आहेत ते ज्यांनी येशू ख्रिस्तावर न पाहता विश्वास ठेविला, आणि तो काळ आत्ता आहे. म्हणून जास्त धन्य ते आहेत ज्यांनी येशू ख्रिस्ताला न पाहता विश्वास ठेवला. मित्रांनो, मी पुन्हा सांगतो, नीट ऐका. जे तुम्ही ख्रिश्चनत्वात लोक पाहतात, ते सर्व आकाशातून नाही पडले. ते तुमच्यासारखेच संसारात होते. त्यांना संसारातून बाहेर काढलं आहे. येशू ख्रिस्तांची सुवार्ता ऐकवण्यात आली, मग तेही आत आले. लक्षात ठेवा, इथे सर्व काही येशू ख्रिस्ताच्या इच्छेनुसारच होतं. त्याच्या इच्छेनुसारच प्रत्येकाला येथे बोलावले जाते. पण आतून बाहेर आलेले तुमच्या आजूबाजूलाच आहेत. मी पुन्हा सांगतो, मी चर्च ओपन करणार. चर्चमध्ये येणार कोण? जे कधीच चर्चमध्ये गेलेले नाही आहेत, तेच चर्चमध्ये येणार. 99% चर्चमध्ये येणारे कधीच चर्चमध्ये न गेलेले असणार आहेत. त्यांच्या वयाची अट येथे नाही आहे. कारण असे काही या जगात आहेत ज्यांनी आत्तापर्यंत येशू ख्रिस्ताला ओळखले नाही किंवा त्याचं नावही ऐकलं नाही. हे सर्व आत्मिक आहे. खरा देव येशू ख्रिस्त आहे. त्याचा प्रचार त्याच्या बोलण्यावरूनच होतो. त्याची आज्ञाच ही आहे की सर्व जगात जा, जाती जातीच्या लोकांना सुवार्तेचा प्रचार करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. तो काय आहे, त्याच्या आज्ञा काय आहे, जसं त्याने त्याच्या शिष्यांस सांगितलं तसंच प्रत्येकास सांगा. मित्रांनो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. येशू ख्रिस्तावर संपूर्ण मनाने प्रेम करा. खेळ हाच आहे आणि आपोआपच खेळला जाईल.
शरीर आत्मा परस्पर विरोधी आहेत. शरीर संसारास दर्शविते, शरीर जगास दर्शवित आहे आणि आत्मा ख्रिश्चनत्वास. म्हणूनच हे एक गुप्त कार्य आहे. जगात प्रत्येक जागोजागी मंडळ्या आहेत, चर्च आहेत. सर्व काही येशू ख्रिस्ताच्या व्यंगेत आहेत. सर्व लोक जे येशू ख्रिस्ताचे आहेत म्हटले जातात ती सर्व येशू ख्रिस्ताच्या व्यंगेत आहेत. त्यांना शोधताही तुम्ही शोधू शकत नाहीत, कारण जे येशू ख्रिस्ताचे ते येशू ख्रिस्ताचे, तो खरा देव आहे. मित्रांनो, यावेळेस जे तुम्ही आत्ता मूर्तीपूजा करीत आहेत नीट लक्षात घ्या, हे सर्व सैतानामार्फत तुम्ही करीत आहात. सैतान जगाचा अधिपती आहे आणि जगास हरविणारा एकुलता एक देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. ज्यांनी हा विश्वास ठेविला की येशू ख्रिस्ताने जगास हरविले आहे, जगास जिंकिले, तो येशू ख्रिस्त आहे. स्वतः देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा केवळ येशू ख्रिस्त आहे. मी ज्या वेळेस या जगात होतो त्यावेळेस मी स्वतः अंधारात होतो. जग अंधार आहे मित्रांनो, जग अंधार आहे. एक आत्मिक दृष्टी मिळते जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला अनुभवता, त्याला चाखून पाहता. नीट लक्षात घ्या, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा मूर्तीपूजेपासून सावध राहा असं का म्हणत आहे, कारण एकदा का तुम्ही चर्चमध्ये आलात आणि घाबरलात तर काही अर्थ नाही राहत. काहीच होत नाही मित्रांनो, मी पुन्हा पुन्हा सांगतो, काहीच होत नाही. सर्व सत्य आहे, उघड आहे येथे. पण जर तुम्ही जगातच राहिलात तर मग जगासारखं वागाल, जगातल्या लोकांप्रमाणे तुम्ही आकर्षिले जाल. जग खोटं आहे. जगाला चालविणारा सैतान खोट्याचा बाप आहे. का आतमध्ये येऊन परत जगात जातात? कारण मी पुन्हा पुन्हा सांगतो, जो विश्वासणारा केवळ येशू ख्रिस्तांवर नजर लावतो, त्याच्यावर दृष्टी ठेवतो, तो मजबूत राहतो. ज्याच्या नजरा मनुष्यावर आहेत तो पुन्हा जगात जातो, पुन्हा माती खातो. पण प्रत्येक गोष्टी माझ्या मुखातून निघत नाही आहेत. मित्रांनो, पुन्हा पुन्हा सांगतो, मूर्तीपूजेपासून सावध राहा. तुमच्या आजूबाजूला आत्ता या वेळेस काही आतली माकडं आहेत जी आतून बाहेर आलेली आहेत. चर्चमध्ये येणाऱ्याची चर्चा होतेच. पुन्हा पुन्हा सांगतो, चर्चमध्ये येणाऱ्याची चर्चा होतेच, तरच तो फुटेज खातो. कारण देवाचं कार्य, देव महान आहे, तो प्रत्येकाला देतो. चर्चा होणं चांगली गोष्ट आहे, पण ती सांभाळणं मनुष्याला येतच नाही. कारण मनुष्य देवाला जाणतच नाही, समजतच नाही. जगिकदृष्ट्या जी चर्चा होते ती चर्चा नव्हे,
ही एक आत्मिक चर्चा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो मित्रांनो, जो मजबूत आहे त्याची चर्चा होणारच, वरन जो कमजोर आहे त्याचीही होणार, कारण चर्चमध्ये येणाऱ्याची चर्चा होणारच. लक्षात ठेवा, देव, खरा देव एकच येशू ख्रिस्त, जो स्वतः मनुष्य रूपात, मानव रूपात ह्या जगात आला, मनुष्यासोबत राहिला, पण मनुष्यांनी त्याला ओळखली नाही. धन्य आहेत ते ज्यांनी न पाहता त्याच्यावर विश्वास ठेविला. आणि तो काळ आत्ता आहे, कारण तो स्वतः मनुष्य रूप धारण करून या जगात वावरत असतानाही त्याच्या शिष्यांनीही त्याच्यावर कमकुवत विश्वास ठेविला. हे होणं गरजेचं आहे. प्रत्येक विश्वासणारा थोडासा क्वचित अविश्वास दाखविणारच, कारण तो स्वतः एकमात्र देव आहे, परफेक्ट, सिद्ध तोच आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याने त्याच्यासारखं व्हायचंय, सिद्ध व्हायचंय. मनुष्याने स्वतःलाच देव म्हणू नये, म्हणजेच सर्वात मोठा खतरा स्वतःलाच येशू म्हणू नये. म्हणून हे सर्व एक आत्मिक बचाव आहे. दुसरा सैतान निर्माण न व्हावा यासाठी ही सर्व एक आत्मिक फिल्डिंग आहे, ज्या कारणाने प्रत्येक विश्वासी आपोआपच नकळत वाचविला जातो. मित्रांनो, मी पुन्हा सांगतो, माझ्याविषयी चर्चा होते जागोजागी, पर्सनली जास्त होऊन राहिली. आता मकबूल फेमस झालेला आहे, तो पण एकदम मजबूत. हे सर्व मी तुम्हास यासाठी सांगत आहे की तुमचं नुकसान न व्हावे, कारण तुमच्या मुखाने तुम्ही यावेळेस जे बोलत आहात ते विरुद्ध बोलत आहात. विरुद्ध, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह बोलाल तर पॉझिटिव्ह होईल, पण जर निगेटिव्ह बोलाल, निगेटिव्ह विचार, निगेटिव्हच होणार. हे तुमच्या बचावासाठी मी तुम्हाला सांगत आहे. मला न ओळखणारा सुद्धा मला ओळखतो. मकबूल मजबूत फेमस आहे. संसारात जगातले क्रिकेटर, फेमस, सुपरस्टार, पिक्चरमध्ये काम करणारे सर्व काही खेळाडू जसे जगात फेमस होतात, कोणत्याही कारणास्तव, तसा मकबूल फेमस नव्हे. हा एक आत्मिक प्रसिद्धी आहे. लक्षात ठेवा, मकबूल आत नाही, बाहेर उभा आहे. आणि त्याचा सर्वात मोठा बचाव मी तुम्हाला सांगतो. आत्ता मी स्वतः तुम्हाला बोलत असताना देखील तुम्ही हे माझा व्हिडिओ ऐकल्यानंतर सुद्धा जागेवर क्षणात गडप होऊन जाईल, कारण हा सगळा आत्मिक बचाव आहे. सिक्युरिटी मजबूत आहे. मकबूल आहे कुठे? तो आहे कोण? हाच आहे
आत्मिक बचाव, सिक्युरिटी. तुमचं नुकसान न व्हावं आणि तुमचं नुकसान तुम्ही स्वतः करीत आहात. नीट ऐका, माझी कॉलिंग चर्च ओपन करायची आहे. मी चर्च ओपन करणारच. हे देवाचं कार्य आहे, महान देवाचं कार्य, आणि तो स्वतः करवून घेणार. मी फक्त उभा आहे. प्रत्येक दास, प्रत्येक शिष्य हा केवळ उभा असतो. त्याच्या विश्वासानुसारच त्याला आत्मिक रहस्य माहीत होतं. देव काय आहे त्याची परिभाषा तो खूप सुंदर आहे. मित्रांनो, मी तुमच्या नुकसान न व्हावे म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो, तुमच्या मुखातून माझ्याविषयी निगेटिव्ह न निघावे. मनुष्यावर नजरे लावू नका, देवावर नजरे लावा. देवावर लक्ष केंद्रित करा मित्रांनो. देवावर. खरा देव येशू ख्रिस्त आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर इकडे तिकडे भटकाल, मूर्तीपूजा जास्त कराल, तर नुकसान तुमचंच आहे. मी चर्च ओपन करणार 100%, 200% मी चर्च ओपन करणार. सगळेच विरोधी नाहीत व सगळेच समर्थक नाहीत. सगळ्यात विश्वास नाही, सगळेच विश्वासी नाही, तर सगळेच अविश्वासीही नाही. हे सर्व ख्रिश्चनत्वासाठी उपयुक्त आहे. जसं येशू ख्रिस्ताच्या काळी होतं तसं या वेळेस सुद्धा आहे. हे एक अद्भुत आत्मिक रहस्य आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, माझ्याविषयी निगेटिव्ह बोलणारे स्वतःचंच नुकसान करून घेत आहेत. आणि हे सैतान त्यांच्या मार्फत बोलत आहे. मित्रांनो, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह होईल. निगेटिव्ह बोलाल, निगेटिव्ह होईल. तुम्ही जगिकदृष्ट्या पाहू नका, आत्मिक दृष्टी निर्माण करा. काही होत नाही, सगळं ओपन आहे. ओपनमध्ये मी पुन्हा पुन्हा सांगतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे. सर्व ओपनमध्ये करतो मी. असं एकही गोष्ट नाही जी मी तुम्हापासून लपवलेली आहे. सर्व ओपन आहे. मित्रांनो, माझ्या मुखातून खोटं निघत नाही. ज्या वेळेस मी या जगात होतो, प्रत्येक क्षणाला मी खोटं बोलायचो. आत्ता खोटं निघत नाही. एकाच मुखातून दोन नद्या नाही वाहत, खारा आणि मिठा पाणी. देव खरा आहे. जे माझ्या मागचे आहेत, जे मजबूत आहेत, जे आत्मिक आहेत, ते समजतात. कारण ते सर्व माझ्यासाठी प्रार्थनेत तत्पर आहेत. मला न माहीत असता देखील ते माझ्यासाठी प्रार्थना करीत आहेत. मी त्या सर्वांशी स्वर्गात भेटणार, हे कन्फर्म. हे सर्व एक साखळी आहे, आत्मिक साखळी. आमे नमः मजबूत तमः आमे नमः.